आणि तो कांदा वडी तेवढा तो कांदा वडी यो अरे ए थांब तुला मी आता ठार मारतो तो कांदा वडी यो अरे ए थांब तुला मी आता ठार मारतो तू काय करतो तोच कळत नाही बुवा देवांची नावा तरी ती सरळ घे वाकवली टेकवली फाकवली सुजवली ही गंगादेश क्षेत्र हात का मंगला गेली पूनम गेली गेली रियारा आला संदीप राव आला संदीप आवाजाची चक्की हा लेवल दे वाढवा जरा कमी येतोय आवाज हॅलो मॉनिटरला लेवल वाढवा जरा माझी हॅलो हॅलो सुस्वागतम 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 धन्यवाद निसर्ग रमणाच्या या मालगुड गावातील या भंडारवाडामध्ये स्वातंत्र्य नवरात्र उत्सव मंडळ मालगुड भंडारवाडा वर्ष 18वे 38वे आणि आयोजक आहेत श्री शेखर मधुकर देऊळ शिरसाटबुवा मुक्काम पोस्ट उपरणे तालुका वैभववाडी जिल्हा सिंधुदुर्ग तर आम्हा दोन्ही गुवांना इथून भजन करण्याची सुवर्ण संधी सन्माननीय श्री शेखर मधुकर देऊळ आणि सन्माननीय श्री मयूर नंदकुमार पाटील डबलबारीच्या सामन्याला आणि त्या भगवंताच्या नामात स्मरणाला सुरुवात करतो जय हिंद जय महाराष्ट्र जय हिंद जय महाराष्ट्र जय हिंद जय महाराष्ट्र हेलो हेलो देवाची द्वारी देवाची द्वारी महालक्ष्मी दुर्गा भवानी
महालक्ष्मी दुर्गा भवानी महालक्ष्मी दुर्गा भवानी आदिशक्ती तू विश्वमोहिनी आदिशक्ती तू विश्वमोहिनी नवविध नटली या भुवनी नवविध नटली या भुवनी आयु आरोग्य दे आलो या चरणी आयु आरोग्य दे आलो या चरणी रंग भरू दे तुझ्या भजनी रंग भरू रे तुझ्या रंग भरू दे तुझ्या भजनी रंग भरू रे तुझ्या भजनी कृपा सुशगे सहस्रतरानी रूपाशिषणे सहस्रकराणि रूपाशिषणे सहस्रकराणि सत्यनारायण गुरुदेव दत्तात्रेय स्वामी समर्थ जय जय रघुवीर समर्थ हरि हर हरि हर हेलो 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 याची जरा लेवल जरा वाढवा ह्यो आवाज कमी करू नको नाही तर मारा नो माझे कार्यक्रम घेतलेले दसऱ्यापूर्वी एक तर टाकल्यावर केस रवलो नाही साप गुळगुळीत होत नाही अतिशय चांगली सुरुवात बुवा श्रीकांत शिरसाट बुवा म्हटल्यानंतर माझ्या सिंधुदुर्ग जिल्ह्याची शान आहे कारण खैसून स्टॅमिनो त्यांचा हा काय कळत नाही हा आत्ता बरोबर आता पटना हातच लावू नको तो सर मॅच बघून गेल्यास तरी चालत भारत पाकिस्तान चालू आहे जिंकले बांगलादेश त्या पाकिस्तानाचंच नाव येतं त्याने असे ऍक्शन केल्यापासून त्याच्यातलंच ह्यो एक हा बुवा तो काय करता तोच कळत नाही बुवा देवांची नावं तरी ती सरळ घे वाकवली टेकवली फाकवली सुजवली ही गंगादेश क्षेत्राहत का ही देवस्थान काही बघला ते तरुण पोरगी बघितलवली वाकवली टेकवली फाकवली आणि सुजवली माणसात देवांची तरी नावं सरळ घे बुवा बाकी मनोरंजन काय तुम्ही करणार तसं त्या पद्धतीत मीही चालणार भजन म्हटल्यानंतर मनोरंजन हो का आपण शेवटी भजन आणाया की देवांची नावं तरी आम्ही जर पहिली पाऊस इल्याशिवाय रवत काय बघा मी चालू केल्यावर थेंब तरी पडलो ते देव मनापासून सेवा करू कवी ना त्या दुर्गा मातेची तिचं नाव घेताना पण तपलू ही खय देवी बघला साधी तपलू ही देवी खय तुमका महाराष्ट्रात खय दुसरी माका सांगा आधी कोपली ती देवी कोपली याच्या आणि तो पाऊस धोधो पाडला नाही सगळ्या आतमध्ये आणला तपली या ठिकाणी अमोल भाटकर आणि सहकारी त्यांचे युट्यूब वाले या ठिकाणी हजर आहेत त्यांचे मी श्री महादेश्वर प्रासादिक दोन्ही बुवांच्या वतीने आम्ही त्यांचे स्वागत करतो त्यांचे आभार मानतो या ठिकाणी मनोरंजन तुमचं 100% होणार फक्त भक्ती रसातून जनमानसासमोर नतमस्तक होणे म्हणजे भजन
भजावा, जपावा आणि नमावा. त्यामुळे भजनाची सुरुवात भजन या रूपाने करूया. 100% टाकल्यावर जा काय बोललेले त्याची परतफेड केल्याशिवाय रूपाचा अभंग मी घेणारच नाही. फक्त सुरुवात भजनाची करूया. तुमची टोपी तरी देवा माता, म्हणजे दिसाचा तरी ना. मी कंटाळले आता त्या टाकल्या, जीव देते एकदा बीचवर जाते त्या आणि मरण घेते एकदा त्या. पण सिंधुदुर्ग जिल्ह्यात, तुमच्या रत्नागिरी जिल्ह्यातले सगळे बुवा माझी कळ काढूची असत तेव्हा टाकल्यावरच जातात आणि मरतात घासरानं मग खाली. आणि मग चढताना विचार करा ना वरती, मग तेलाचा खर्च नाही माका एवढाच घेतला तरी पुरता. बाकी बरा त्या वर्षी बिया होती त्या रूपाच्या अभंगाच्या वेळी सांगते काय लेडीज स्पेशालिस्ट आहेत ते. ओके, या ठिकाणी बुवाने 10 मात्रेमध्ये नोटेशन गायलं होतं. 15 मात्रेत जमता काय बघतोय, माझ्यापेक्षा सिनियर बुवा ते.
अतिशय चांगली सुरुवात बुवा. तुमच्या भजनाला मी नाव नाही ठेवणार, पण जर काय बोललास त्याची परतफेड करू कारण डबल बारी तुमची दुसरी वेळ आहे बुवा. या ठिकाणी खरोखरच तुमचे मी आभार मानतो आणि त्या मंडळाचे पण आभार मानतो की तुम्ही पुन्हा एकदा भजन या ठिकाणी श्रीकांत शिरसाट बुवा यांना बोलवून माझ्यासारख्या एका साध्या कलाकाराला बोलवलास, त्या माझा मी नशीब समजते आणि तुमचे आभार मानते पुन्हा. गेल्या वर्षी का आदल्या वर्षी त्यांच्या बरोबर रिया मिस्त्री बुवा होती असं ते बोलले, माझी चुलत बोल, पण आता त्यांच्यावर सगळं तो विषय वेगळं झाला. लेडीज स्पेशलिस्ट होते, पण आता जरा त्यांचं काय प्रॉब्लेम झाला तो सांगतो. मंगला गेली पूनम गेली गेली रियारा, मंगला गेली पूनम गेली गेली रियारा, आला संदीप रावाचा आला संदीप राव, आला संदीप रावाचा आला संदीप राव, आला संदीप रावाचा आला संदीप राव. मंगला गेली पूनम गेली गेली रियारा, मंगला गेली पूनम गेली गेली रियारा, आला संदीप रावाचा आला संदीप राव, आला संदीप रावाचा आला सध्या म्हणजे त्यांचा दोष नाही, आमच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात थोडा कमी केला नाही. लेडीज जेंट्स डबल बारी करायची नाही, त्यामुळे प्रॉब्लेम झाला. आमच्याशिवाय त्यांना आता पर्याय उरलो नाही. म्हणजे त्यांनी आपला विषय काढला नाही म्हणलं तर त्यांच्या जखमेवर मीठ चोळ मी काय एवढं पुरवणार होय ना. बाकी बरा आला काय बुवा, दुसऱ्या वेळी माझी पहिलीच वेळ, पण तुमच्या बरोबर तुम्ही सांगितलं की चांगला बुवा कोणतरी बघा म्हणून टकुलो आणला. या मालगुण गावात काय विचार केला बुवा, मालगुण गावात टाकला
सांगली जिल्ह्यात माझ्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात थोडं विश्वास येलो असा ते तिकडच्या महिला वर्गांका वाटलं एवढंसो डोंबलासो काय करणार यांचो अंदाज त्यांका होतो पण भयानक गांजा डुकार हा या असल्या बुवांच्या बऱ्याचदा मी ढेंगा खालना गेले कधी ढेंगात ना जाते तो त्यांका कळत नाही मानवर केले ना तर मग गोट्या 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 मानगुळ गावात टाकला शिरसटांनी टकलूची जोडी लई भारी गमतीची शिरसटांनी टकलूची जोडी लई भारी गमतीची चांगला भजनी गोवाचा सामना रंगला भजनी गोवाचा सामना रंगला भजनी गोवाचा ही जवळची धरती टाकल्यावरती मंदिर काढते उतरती ही देवळची धरती महिला वर्गांसाठी 50% आरक्षण उगाच नाही दिलेला 1,500 रुपये फुकटचे मिळत नाहीत त्यांना बुवा बायको एसटीन जात असली तर नवरो पाठसून टमटम मधने जाता ही बुवा परिस्थिती आजची साबणाचे जाहिरात फॅरन लवली लगाव चमकती कांती पाव या त्यांच्यासाठी आणि आमच्यासाठी सपोर्ट लोशन लगाव आणि भजनी बघा परिस्थिती बुवा आणि मंदिरात बोलले घंटा आमच्यासाठी बाकी पूजा आरती वंदना भक्ती आराधना साधना सगळा काय मंदिरात म्हणजे महिलांसाठी आणि आमच्यासाठी घंटा पण आमच्यासाठी घंटा असली तरी तो घंटा कोण म्हणत नाही तिका सुद्धा ती घंटाच म्हणतो दिस इज पॉइंट हा युगो पुढच्या वेळी बदलून टाका कोण म्हणत नाही असं मंदिरात तो घंटा ती घंटाच म्हणतो ती सुद्धा त्यांच्यात नशिबात आहे त्या घंटेत सुद्धा हक्क त्यांचोच अरे बाबा त्यांच्याशिवाय त्या घंटेचा काय नाही चालत तुझ्या माहितीसाठी सांगतोय आता मला डोक्यात फिरवत रे बुवा माझं काहीतरी बोला बुवा महिला वर्ग म्हणजे काश्मीर मध्ये ज्यावेळी बुवा हल्ला झाला ना त्यावेळी आपले जवान शहीद झाले त्या शहीद जवानांसाठी पहिली मदत जर कोणी केलेली असेल तर बचत गटातील महिला मंडळांनी पहिली मदत केली आणि वाघिणी ऐकते बुवा आता आपलं भजन ऐकतात आता भजन ऐकतात ती पण उद्या दुपारी भाजी कुठची करूची याचं टेन्शन त्यांना आतापासून एवढी संसाराची काळजी त्या महिला वर्गांका असतात लाईटची सगळी बटन बंद काय बघूनच रात्री सगळ्यांच्या शेवटी झोपणार आणि सकाळी लवकर उठणार कारण सकाळी डबो त्यांना करूच असते की संसाराची काळजी आमका काय बटनांची पडलेली नसतात आम्ही ढेंगा लावून आपले पण आम्ही वाकवली टेकवली पाकवली सुजवली वाटे त्यामुळे आमका बटनांची काय पडलेली नसतात बरं पावसात थांब नाही तर माझी इज्जत घालवशी मी बोललो बुवा टेन्शन म्हणजे इतक्या त्यांना टेन्शन असता महिला वर्गांका की त्या टेन्शन समजता कधी ज्यावेळी ते केस विंचरतात ना बुवा त्यावेळी फणीत केस साठवतो तेव्हा त्यांना टेन्शन किती आता समजतात आणि एवढी संसाराची काळजी की ते केस सुद्धा महिला वर्ग टाकून देत नाही त्याचे गुटळे करून एका भरणीत साठवून ठेवतो शिरसाट बुवा कधी येत त्याची वाट बघू ए कळई 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 केसावर भांडी लसूण या लसूण बटाटे
ते नको. आणि ती केसांची भरणी काढणारी 66 बुवा त्यांना आणि त्याच्यावर मोठा स्टीलचा गमेल घेते. ते संध्याकाळी नवरी उलू की आनंदात सांगतात ता बघा 66 भाऊजींनी मोठा गमेल दिला. म्हणजे केस गेलेल्याचं दुःख त्यांना नसतं, पण नवीन स्टीलचा गमेल घेतलेल्याचा आनंद असताना त्यांना बुवा महिला वर्ग म्हणतात. आणि आमच्या घरी पण तीच परिस्थिती झाली बुवा. असो कोण केसावर भांड्यावर येऊ नको. केसावर भांडी ती माका उठवून घालतो. एक देवा म्हणून माझा तळपाट केला. आता आमच्या घरात भांडी जास्त झाली आणि केस कमी झाले. संसारासाठी त्याग केलेलो आहे बुवा. मी कॉलेजमध्ये असताना सलमान खान होते बुवा. नाही सांगितलं एवढे केस माझ्या खांद्यावर पडायचे. शॅम्पू लावे मी केसांचा क्लिनिक प्लस. एवढे केस होते बुवा. पण आमच्या टायमात महिने प्यार किया हिट. आणि तो सलमान खान आपले केस लाल करून लागलो म्हणून मी म्हटलं आपणही करूया. आणि हायड्रोजन पेरॉक्साईड लावलं. ते हसून पेटत गेला तर लोकांनी येऊन विजवला. त्यामुळे बाजूसून जालकनी मध्ये डॉलर जवळ असेल. मी निघालो तुम्ही येता का. ते 100% मी बोलणार. तर मी जास्त वेळ काढून पण उपयोग नाही. रूपाचा ध्यानाचा अभंग घेऊया. मग गजराची फेरी असते, त्याच्यात जास्त मजा असते. बुवा माझ्या 100% करणार, कारण माझ्या सिंधुदुर्गाची शान आहे. जबर घुसून काय स्टॅमिनो आता बघितच राहा. चिसले बिसले काय उत्तमच हा.
काळबोळ वेगळं होतो. एखादं पोरगं फाटकी पॅन्ट घालून गेलो ना शाळेत, तर आई रप्पू करून द्यायची. कशासाठी? तर बाकीची मुलं असतील, अमुक माणसाचं पोरगं फाटकी पॅन्ट घालून गेलो म्हणून आई रप्पू करून द्यायची. पण आता बुवा परिस्थिती बदलली. जेवढा फाटके असतात तेवढी किंमत त्याची जास्त. चांगली पॅन्ट घेऊन गेलास तर 1000 रुपया आणि ढोपरावर बोका पडलेली 2000. म्हणजे आज फाटलेल्याची किंमत वाढली. कॉलेज सुटल्यानंतर पोरगे आणि पोरी घोळक्याने येतात ना, तेव्हा असं वाटतं की बॉम्ब स्फोटात नाही येत की काय. कपड्यांची चाळ, कोणाच्या पाठीवर भोका, कोणाची चिलका उडालेली, कोणाची ढोपरा फुटलेली, भयानक परिस्थिती. पूर्वीच्या काळी नाटका बसवायचे, आणि स्त्रीची भूमिका पुरुषच करीत सामाजिक नाटक बसून, बरोबर ना पूर्वीच्या काळात. आणि सीता वगैरे पळून आणल्याने तर परत नेऊन सोडायचे, कारण घेऊन करतील काय पुरुषच असत ते. म्हणजे सामाजिक नाटक बसवीत तेव्हा. आणि बंदूक द्यायच्या हातात हिरोच्या. समजा विलन का डाकू का मारूचं असलो ना, तर विलनच्या आपल्या हिरोच्या हातात बंदूक द्यायचे ना, आतमध्ये पेट भरीनच, म्हणजे बार भरायचे ना, रिकामी बंदूक हिरोच्या हातात द्यायचे. आणि ऍटॉम बॉम्ब वाल्याचा स्टेजच्या मागे ठेवायची. सगळी कमाल त्याची असायची ऍटॉम बॉम्ब वाल्याची. झाला कसलो घाबरलो रे. ओ पाटील, पैसे वसूल केले सगळे एका ठॉक. तुमचंच पोरगं उडालो सुपट ठॉ केल्याबरोबर. ठॉ झाला की जो व्हिलन डाकू असत त्यांनी पडायचा, लोकांका वाटायचा हिरोन बार घातला ना, पण सगळी कमाल असायची ऍटॉम बॉम्ब वाल्याची. आणि असाच नाटक चालू झालं. हिरोची वाक्य ते नाटकात, अरे ए थांब तुला मी आता ठार मारतो, अरे ए थांब तुला मी आता ठार मारतो. असो 4-5 वेळा बोंबाटलो, पण ऍटॉम बॉम्ब काय पेटईना आणि डाकू काय मरईना. त्याच्यापेक्षा तू मेलो, कारण ते का वाक्य नव्हता. कधी ठाव होता आणि कधी मरतय, पण ठाव होत नाही तोपर्यंत मरणार कसो. आणि ह्यो हैराण झालो वाक्य फेक करून, अरे ए थांब तुला मी आता ठार मारतो, अरे ए थांब तुला मी आता ठार मारतो. डायरेक्टरच्या लक्षात येईल ऍटॉम बॉम्ब आल्याचं काहीतरी प्रॉब्लेम झालो. मागे जाऊन बघितल्यानंतर त्याचा दोष नाही होतो. माचीस दिलेली शेळेली, कांडेपेटी माचीस दिलेली शेळेली. आणि तो कांडा वडी तेवढा तो कांडा वडी ह्यो, अरे ए थांब तुला मी आता ठार मारतो. तो कांडा वडी ह्यो, अरे ए थांब तुला मी आता ठार मारतो. शेवटी डायरेक्टरने पडद्याच्या खालून एक चाकू सरकवला आणि ते हिरो सांगला, आजच्या दिवस ते का चाकू आण मार. माचीस बोललो शेळेली. तो हिरो बोललो, अरे एवढ्या लोकांच्या समोर चाकू कसा घेणार. पुस्तकात वाक्य नव्हतं, त्याने आपल्या पदरचाच वाक्य टाकला, अरे ए आज मी तुला या बंदुकीनेच मारणार होतो, पण आज या गोळीला सुद्धा लाज वाटते तुला मारण्याची, म्हणून आज बंदुकीने नाही मारी. बंदूक फेकून दिला आणि चाकू हातात घेतला आणि पुन्हा वाक्य फेक, अरे ए थांब तुला मी आता ठार मारतो. असं म्हटल्याबरोबर ऍटॉम बॉम्ब पेटलो. तो डाकू हसतच खाली पडलो, कारण आयुष्यात पहिल्यांदा ऐकलं ना तो चाकूवाचो बार होता तो. म्हणजे अज्ञान होता पण समाधान होता. बुवा म्हणून मी मगाशी बोलले की आपल्या विनोदात क्वालिटी आहे. बुवा पूर्वीच्या काळी अज्ञान होतं पण समाधान होतं, पण आज विज्ञान असून समाधान नाही, बरोबर नाही. या मग या गोष्टीतनं सांगूचा बुवा.